हॅलो फ्रेंड्स, मी लता LTVमध्ये किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पण उन्हाळा खूप तपत आहे. मी पहिल्यांदा एक पनाची रेसिपी दिलेली आहे. आता मी पुन्हा एक दुसऱ्या पद्धतीची दाखवणार आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी ह्या कैऱ्या धुवून स्वच्छ केलेल्या आहेत, पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. 1 तास झालेला आहे पाण्यामध्ये ठेवून. आता याची देठं काढून टाकूया. मागचा पुढचा भाग काढून टाकलेला आहे. आता आपण याला कुकरमध्ये लावत आहोत. बघू शकता आपण अशा पद्धतीने. आता याला आपण 2 शिट्ट्या देऊन याला चांगले शिजवून घेऊया, कुकरला लावूया. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा पद्धतीने थंड होण्यासाठी मी कढाईमध्ये काढून घेतलेले आहे. काही बर्फही घातलेला आहे. अशा प्रकारे आता आपण याला याचा गर काढून घेऊया. गरम आहे. अशा प्रकारे आपला सर्व गर काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आणखीन एक ट्रे बर्फ घालून मी हा सर्व पल्प थंडा करून घेतलेला आहे आणि चांगला कुस्करून घेतलेला आहे. तर चला आता आपण पुढची सुरुवात करूया. मी एक मिक्सरचे जार घेतलेले आहे. जारमध्ये आपल्याला मूठभर पुदिना घालायचा आहे. हे धुवून स्वच्छ ठेवलेला आहे. आणि आले घातलेले आहे. 1.5 इंच आले घेतले होते, ते बारीक चॉप करून घेतलेले आहे. काही मसाले आहेत. काळे मीठ घेतलेले आहे 1 चमचा, हिंग घेतलेली आहे 1/2 चमचा, आणि सोप पावडर घेतलेली आहे 1 चमचा, 1 चमचा काळे मिरे पावडर, 1 चमचा जिरे पावडर. हे यात घालून घेऊया. आणि यात घालणार आहोत 150 ग्राम मी धागेवाली मिश्री म्हणजे खडी साखर घेतलेली आहे, धागेवाली घेतलेली आहे, ती यात घालून घेऊया. आता यामध्ये हा पल्प घालून घेऊया. आता हा मिक्सरच्या जारला लावून आपण फाईन पेस्ट तयार करून घेत आहोत. बघू शकता आपण. आता याची पेस्ट तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता हिला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पेस्ट तयार केलेली आहे. आता हे आपल्याला स्टोअर करायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आपल्याला स्टोअर करायचे आहे. तर एका काचेच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये आपण भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर चला तर आता आज आपण सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपण सर्व फेटून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण याला सर्व करणार आहोत. तर मी पहिल्यांदा हा अगोदरच सब्जा भिजत घातलेला. तर आपण यामध्ये 1 चमचा सब्जा घालूया. काही बर्फ घालून आहोत.
यामध्ये एक मोठा चमचा आता यामध्ये थंडगार माठातले पाणी घालत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे पाणी घालत आहे. आता मिक्स करूया. तर बघू शकता आपण आपला छानसे पनीर तयार झालेले आहे. आपले उन्हाळ्यात तहान भागवणारी आणि सर्वांना रुचकर वाटणारी अशी ही आपली पनीरची रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये मिरे आहे जे पोटाला थंडावा देतो आणि धाग्यावाली मिश्री आहे ती आपल्या पोटाला थंडावा देते. कैरी ही आपले कॅल्शियम वाढवते आणि आपल्याला सी जीवनसत्व मिळतात. अशा प्रकारचे हे पनीर मी बनवलेले आहे. खूप छान दिसत आहे आणि चविष्टही खूप चविष्ट आहे. मी थोडेसे पिऊन बघितलेले आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की माझी रेसिपी तुम्हाला पण कसे बनलेले आहे ते सांगा मला. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.